श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी आपला आवाज। आज आपल्या लक्ष्मीनारायण नगर मध्ये आपले उमेदवार प्रशांतजी काने व दीपाली ताई खैरनार व आपले नगराध्यक्ष उमेदवार प्रकाश अण्णा चित्ते यांच्यासाठी आपण 2 नंबरचे पण उमेदवार आहेत, 3 नंबरचे मल्लू शिंदे, रेखाताई शेळके, शिरसाट। 2 नंबर प्रभाग नंबर 2 चे उमेदवार मल्लू भाऊ शिंदे सुद्धा इथे उपस्थित आहे। रेखाताई शेळके आणि 2 नंबर प्रभागचे दुसरे उमेदवार रेखाताई शिंदे सुद्धा इथे उपस्थित आहे, शेळके। विशाल शिरसाट आणि विशाल भाऊ शिरसाट सुद्धा इथे उपस्थित आहे। आणि मंचावर उपस्थित युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मित्र वाघ साहेब, शहर प्रमुख उमेश भाऊ पवार, या लोकांचा आम्हाला भरपूर सहकार्य भेटला। आणि आज प्रशांतला जो तिकीट भेटला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणाचा असेल माझ्यापेक्षा जास्त तर जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुखच आहे। या लोकांनी भांडून मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो, पण प्रशांतसाठी जेव्हा तिकीट मागण्याची सुरुवात झाली तर प्रभाग 1 आल्यानंतर या 2 माणसाने जाऊन ठरलं का प्रशांतला तिकीट द्या। आणि आज प्रशांतला तिकीट फक्त आणि फक्त या दोघांमुळे भेटलेले। म्हणून आपण सर्वांनी आज या लोकांनी एवढी मेहनत घेऊन प्रशांतला तिकीट भेटलं, त्यालाही कुठलाही राजकीय वारसा नाहीये। जेवढे आपले उमेदवार उभे सर्वसाधारण घरातले आणि आपल्यातले ज्या ठिकाणी आपले उमेदवार उभे ते तुमच्या वार्डातले, तुमच्या प्रभागातले। आतापर्यंत तुम्हाला जे उमेदवार भेटत होते तर भरपूरसे उमेदवार बाहेरचे असायचे, राहायला दुसरीकडे होते, उभे इकडे राहायचे। त्यावेळेस पासून ही सवय आणि परंपरा पडलेली होती इथं या सगळ्यात आपल्या श्रीरामपूर शहराला का या लोक पहिले आपल्याकडून उभे झाले, काही इथं कामं करायची नाही, इथं भ्रष्टाचार करायचा आणि त्यांची नीती त्यांना उचलायची आणि दुसऱ्या प्रभागामध्ये पाठवून द्यायची। याचे प्रभाग फिरून असं 40-50 वर्षापासून हाच खेळ चालू आहे। तर हा खेळ मोडीत काढण्यासाठी आता आपल्याकडे मोठी संधी आलेली आहे। त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे। आज 1947 नंतर पहिल्यांदा इतका मोठा शिवसेनेकडून पॅनल तयार झाला आणि एवढे मोठ्या संख्येत उमेदवार उभे झाले। आणि प्रत्येक उमेदवार आपला जरी पैशाने सक्षम नसेल तर सामाजिक कामाने सगळे सक्षम आहे। तर अशा उमेदवारालाच आपण निवडून दिलं पाहिजे। कारण आज जेव्हा आपले एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर सर्वात पहिले जर त्यांनी कुठलं काम केलं असेल तर लाडक्या बहिणीला प्रत्येक बहिणीला 1500 रुपये दर महिन्याला तिच्या अकाउंट मध्ये यायचं काम केलं। आणि जोपर्यंत शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तोपर्यंत तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे यायचे। पण आता तुम्हाला अडचणीमध्ये वाढ झालं, केवायसी करा। त्या केवायसी साठी पण दलाल तयार झाले। पहिले महिन्याला एकदा 1500, त्याच्यामध्ये सेतू कारल्यावाल्याचे वेगळे पैसे, ते केवायसीचे वेगळे पैसे, अनेक अडचणीमधून आपल्या माता बहिणीला जावं लागतं। आणि ते योजना बंद करण्यासाठी हे सगळे उपाय आहेत। कारण ज्या शिकलेल्या महिला नाहीये, ज्या आमच्या माता बहिणी काही शिकलेल्या नाहीये, त्यांना काय माहिती केवायसी काय असते। भरपूर महिला तिथपर्यंत पोहोचतच नाही। पण शिंदे साहेबांना तसं नव्हतं, प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट पैसे द्यायचे। कारण शिंदे साहेब आपले त्या परिस्थितीमधून गेलेले। शिंदे साहेबांना ती जाणीव आहे का आमच्या माता बहिणीची काय परिस्थिती आहे। कोरोनाचा काळ होता, कोरोनाचा काळ गेल्यानंतर अनेक लोकांचे व्यवसाय सुटले, कामं सुटले आणि नेमकं दिवाळी होती। त्या दिवाळीला मला आठवतं माझ्या अनेक ओळखीचे लोक आहेत तर त्यावेळेस 7-7 हजार आले मला वाटतं। प्रत्येक महिन्याच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट 7,000 रुपये आले। त्या 7,000 रुपये आल्यानंतर त्या माता बहिणींनी सुद्धा शिंदे साहेबांना मुख्यमंत्री व्हावं म्हणून या विधानसभेला मतदान केलं। पण दुर्दैव आहे आपलं का शिंदे साहेब मुख्यमंत्री राहिले, उपमुख्यमंत्री राहिले। पण ते पुन्हा जर मुख्यमंत्री झाले असते तर हे 1,500 ते 3,000 100% झाले असते।
कारण त्या माणसाला जाणीव आहे. आणि आमच्या सारख्या सर्वसाधारण माणसांना आपण सर्व आम्हाला सर्वांना तुम्ही ओळखतात. आता जे मुख्यमंत्र्यांना भेटायला जावं कुणाला भेटतील का? कुणी भेटू शकत नाही. पण शिंदे साहेब असे होते मुख्यमंत्री, आणि मुख्यमंत्री असताना सुद्धा आम्ही त्यांचा पक्ष का निवडला? कारण त्या माणसाला जाणीव आहे, माणसांची ओळख आहे. त्यांना कधीही भेटायला गेलं तर त्यांचा शेड्यूल कितीही पॅक असला तर त्यांना माहिती आहे आलेला कार्यकर्ता हा लांबून आलेला आहे. रात्री 3-3 वाजता आम्हाला भेट देतात, 5 मिनिटं काय व्हायना आपली समस्या ऐकून घेतात. असा मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे. आणि त्यांच्या मार्फत आज आपल्याला इतकी मोठी संधी आली. नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे. नगर विकास खातं असं आहे जिथं इथं घरकुल योजना असतील, जुन्या घरकुल योजना असतील, जिथे इथं आपल्या झोपडपट्टी असतील, त्यांचं पुनर्वसन करायचं असेल, त्यांना घरकुल योजना द्यायचं असेल तर ते सगळं शिंदे साहेबांच्या खात्यामध्ये आहे. आणि आज आपल्या माध्यमातून जेवढे उमेदवार उभे झाले तेवढे हुशार आहे. म्हणून भाऊ काही मतांनी मागच्या वेळेस तुम्ही काही मतांनी पडले, त्यावेळेस अपक्ष होत, अपक्ष असताना सुद्धा कमी मतांनी त्यावेळेस ते पडले. तर यावेळेस संधी आली. या धनुष्यबाण आहे, हिंदुत्ववादी पार्टी आहे, सर्वांना घेऊन चालणारी पार्टी आहे. तर आपण यावेळेस सर्व आपल्या लोकांना निवडून तिथं पाठवायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या ज्या समस्या आहे तुम्ही स्वतः विचार करा. तुमची पिढी न पिढी वाढत चालली. पण जर आपलं गोंधळी गाव जर आपण बघितलं खालचं सगळं, तर माणसाचे फक्त पत्र बदलतात. जिथून काही गळत असेल तो पत्रा बदलला जातो, पण आपल्या परिस्थितीमध्ये कुठलाही सुधार होत नाही. सर्वात पहिले तर आपण पैसे घेऊन मतदान करणं सोडायला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण पैसे घेऊन मतदान करू तोपर्यंत तुमचा विकास होऊ शकत नाही. पण येणारा माणूस तुम्हाला 2,000 देईल, 5,000 रुपये देईल. पण जर 5,000चा तुम्ही हिशोब केला तर 5-10 रुपये त्याचे रोज होत नाही 5 वर्षाचे. अशी तुमची किंमत लावलेली आहे. तर माझं तर तुम्हाला प्रामाणिक मत आहे, येणाऱ्या पैशाला येणाऱ्या लक्ष्मीला नाही म्हणायचं नाही. पैसे सगळ्यांचे घ्यायचे आणि धनुष्यबाणावर मतदान करायचं. आम्ही तर प्रत्येक ठिकाणी जाऊन तर सांगतोय का आपल्या उमेदवारांनाही सांगतोय, आपलं तर देत नाहीये, पण प्रत्येक आपल्या माणसांना आम्ही सांगतोय का तुम्ही या पैशाच्या आमिषाला आणि या दारूच्या आमिषाला पडू नका. कारण आत्ताच्या ज्या लोकांचे जे पार्ट्या चालू आहे, प्रत्येक वार्डाच्या नगरसेवकांनी जे उभे झाले नगरसेवकसाठी प्रत्येकाने हॉटेल बुक केलेले आणि हॉटेल बुक करून सांगितलेलं आहे का आमच्या मतदारसंघातले लोक येतील यांना दारू पाजा. ज्याच्या घरातले माणसं दारू पितात, एक माणूस जरी दारू पित असेल घरातला तर पुरा परिवार उद्ध्वस्त होतो. आणि अशा परिवार उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान करणार का? आणि जास्तीत जास्त तेच चालू आहे. आणि दारू पण तुम्हाला दिले जाते की डुप्लिकेट दारू आहे का? काय क्वार्टरची किंमत असेल 200-300 रुपये असेल, या लोकांना 50-60 रुपये मध्ये येते. आणि तीच दारू तुमच्या मुलांना लावून व्यस्तहीन करतील आणि उद्या तेच मुलं घरातल्या वस्तू आपली जमीन विकून दारूसाठी ते विकल्या जातील सगळे. तर पहिले अशा लोक आपण निवडले पाहिजे का जे लोक आपला विचार करताय, ते आजचा फायदा बघतील. 8-10 दिवस दारू आपल्या लोकांना पाजतील, व्यस्तहीन करतील. उद्या तुमच्या दवाखान्याला सुद्धा तुमचा फोन सुद्धा कोणी उचलणार नाही. आज शिंदे साहेबांमार्फत दवाखान्याचे जर आपण बघितलं तर अनेक योजना दवाखान्याची आहे. मुख्यमंत्री सहायता निधी, त्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत जर आपल्या एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला किंवा कुठलं ऑपरेशन असेल तर फक्त आधार कार्ड, त्याचा राशन कार्ड ते जोडायचं आणि ते ईमेल करायचं. ते पण हॉस्पिटल काम करत होते. जे काही ऑपरेशनचा खर्च असेल त्याचे 25% त्या योजनेच्या मार्फत आपल्याला डायरेक्ट आपल्या त्या पेशंटच्या अकाउंटला पैसे येतात. ज्या हॉस्पिटलमध्ये असेल त्या हॉस्पिटलच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे येतात. आतापर्यंत कुठलाही असा मुख्यमंत्री तुमचा विचार करायला तुम्हाला भेटला होता का? आज पहिल्यांदा अशी आपल्याला संधी आलेली आहे. त्यांच्या याच्यातून शिंदे साहेबांच्या योजना आहे, गृह योजना, मोठ्या प्रमाणात आपल्या लोकांना त्याच्यातले घरं भेटले. पण इथं परिस्थिती काय झाली का शिवसेनेचे काम करणारे लोकच नव्हते आतापर्यंत. त्या योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत आलाच नाही. आपल्या महिलांसाठी त्यांनी घर बसले 1 लाख रुपये लोनची योजना आहे. आपल्या कोणाला माहिती आहे का? काही छोटे कागदपत्र लागतात, कोणालाही माहित नाही. आणि त्या 1 लाख रुपये तुम्हाला योजना भेटल्यानंतर आता मी प्रशांतला सांगायला हे सगळ्या उमेदवारांना मी ते सांगतो
का आपल्याला त्याचे काय काय कागदपत्र लागतील, यांचे लोक येतील, ते कागदपत्र यांच्याकडे द्या. प्रत्येक परिवार मधल्या एका महिलेचे ते कागदपत्र द्यायचे. एकाला 1 लाख रुपये भेटतात आणि त्याला वार्षिक व्याज 4% फक्त. म्हणजे त्या 1 लाख रुपयाला 4,000 रुपये व्याज आहे फक्त. त्या 4,000 रुपये व्याज मध्ये ज्याचे छोटे मोठे लोन असतील, ज्याचे काही घराचे हप्ते असतील, ते 1 लाख रुपये तुम्ही डायरेक्ट भरले तर 4,000 रुपये खूप कमी आहे. आणि त्याच्यातही सबसिडीचे पैसे फेडल्यानंतर तुम्हाला परत पुढचा हप्ता जास्त पैसे भेटतात. ते फेडल्यानंतर आपल्याला पैसे जास्त भेटतात. असं तुम्ही फेडत गेलं तर 25 लाखापर्यंत तो लोन आहे. 25 ते 50 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला व्यवसायासाठी लोन भेटतो. तो हे आपल्यापर्यंत कुणी पोहोचणार आहे आणि कुणी सांगणार नाही. कारण जर तुम्ही सक्षम झाले, तुम्ही तुमच्या पायावर उभे झाले, तुमचं सगळं व्यवस्थित चालू झालं, तर मग मतदार विकत घ्यायचं कसं? त्याच्यासाठी तुम्हाला मोठं होऊन द्यायचं नाही, तुम्हाला चांगल्या घरात राहून द्यायचं नाही, तुमच्या माणसांना, तुमच्या मुलांना दारूचं व्यसन करून टाकायचं, जेणेकरून दर 5 वर्षाला तुमच्याकडे यायचं, तुम्हाला पैसे द्यायचे आणि मतदान करून घ्यायचा. अशी परिस्थिती तयार झालेली आहे. आता आपला प्रशांत असेल, मन्नू भाऊ असतील, हे सर्व धर्मांना घेऊन चालणारे लोक आहेत. खैरनार साहेब असतील, शेळके साहेब असतील, या सर्व लोकांना आपण, माझं मत आहे, आपला नगराध्यक्ष प्रकाशांना चित्ते त्या उमेदवारीसाठी उभे, या सर्व लोकांना जास्तीत जास्त मतदान करून आपण विजय करावा अशी विनंती करतो.